घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडलं होतं। अर्थातच जेव्हा सगळं सत्य बाहेर आलं त्यानंतर त्या परत घरी देखील आल्या। आपण सगळ्यांनी मिळून त्यांची माफी मागितली। त्यानंतर आपण सगळे गुण्या गोविंदाने राहायला लागलो। आपलं कुटुंब एकत्र आलंय याचा आपल्याला खूप आनंद झाला होता। पण आपल्यातलीच एक व्यक्ती आपल्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त दुखावली गेली होती। आणि ती म्हणजे भैरवी मॅडम। त्या फक्त वरवर खुश असल्याचं दाखवत होत्या, पण मनातून त्यांना माझा प्रचंड राग आलेला होता। माझ्यावर असणारा त्यांचा राग आणि तुम्हा सगळ्यांसमोर माझ्याशी असणारं वेगळं वागणं हे माझ्या लक्षात येत होतं। पण मी काहीच बोलले नाही, कारण मला असं वाटत होतं की त्यांना थोडा वेळ द्यावा, त्या शांत होतील। पण सगळ्या गोष्टी विरुद्ध घडल्या। म्हणजे गेल्या काही दिवसात आपल्या घरी काय काय घडले ते आठव जरा। अचानक असं ओमीचं वेगळं वागणं। मी का माफी मागू? आणि मी काय चुकीचं बोललोय? माफी बहिणीने मागायला पाहिजे अंजलीची। तिचं जगणं मुश्किल करून ठेवलंय तिने। हो, मी तुझा काहीतरी गैरसमज होतोय। गैरसमज आधी झाला होता, आता मला तुझे खरे रंग दिसतायत वहिनी। आपल्यावर चिडचिड करणं, अंजलीच्या प्रेमात पडणं केले मी अंजलीवर 2.5 लाख रुपये खर्च। बघितला कसा बोलतोय हा? याला काडीभर पण लाज नाहीये। इतके पैसे खर्च केल्यानंतर पण गिल्ट येत नाही याला। निर्लज्ज। गिल्ट? कसलं गिल्ट? अंजली होणारी बायको आहे माझी, तिच्यावर खर्च नाही करणार तर कोणावर खर्च करणार मी? तिच्याबरोबर पळून जाऊन लग्न करणं। काय केलंस तू? काय केलं म्हणजे? लग्न केलं अंजलीशी। तुला कळतंय का तू काय करून बसलायस? हे करावं लागलं तुमच्या हट्टामुळे। आज तुम्हाला अंजलीला मानाने या घरात घ्यावंच लागलं। किती काय काय गोष्टी घडत होत्या। आणि प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? आपण या सगळ्यासाठी ना अंजलीला ब्लेम केला।